स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, प्रेमाच्या जगात पाऊल ठेवताना प्रत्येक स्त्रीच्या मनात एक स्वप्न असतं, एक अशी व्यक्ती जी आपल्याला समजून घेईल, जी आपल्या अस्तित्वाचा आधार करेल आणि जी काळाच्या ओघात कधीच बदलणार नाही. पण आजच्या काळात प्रेम आणि गरज यातील रेषा इतकी पुसट झाली आहे की आपल्याला समोरच्या व्यक्तीचा खरा चेहरा ओळखणं कठीण होऊन बसतं. जेव्हा आपण एखाद्या पुरुषाच्या प्रेमात पडतो तेव्हा सुरुवातीचे काही महिने हे एखाद्या स्वप्नासारखे वाटतात. तो तुमच्या प्रत्येक गोष्टीचे कौतुक करतो, तुमच्याशी तासनतास बोलतो आणि तुम्हाला जगातील सर्वात खास व्यक्ती असल्याचा भास करून देतो. पण खरी परीक्षा तेव्हा सुरू होते जेव्हा हे सुरुवातीचे आकर्षण ओसरू लागतो. तिथेच खऱ्या प्रेमाचे आणि स्वार्थी वापराचे संकेत मिळायला सुरुवात होते. खऱ्या प्रेमाचा सर्वात मोठा संकेत हा शांततेत दडलेला असतो. जेव्हा एखादा पुरुष तुमच्यावर मनापासून प्रेम करतो तेव्हा त्याला सतत स्वतःला सिद्ध करण्याची गरज नसते. त्याच्या नजरेत एक प्रकारची स्थिरता असते. तो तुम्हाला बदलण्याचा प्रयत्न करत नाही, तर तुम्ही जसे आहात तसा स्वीकारतो. या उलट ज्या नात्यात फक्त तुमचा वापर केला जात असतो तिथे सतत अटी असतात. तू अशी वागलीस तरच मी तुझ्यावर प्रेम करेन किंवा तुला माझ्यासाठी बदलावं लागेल. अशा प्रकारच्या अदृश्य अटी जिथे असतात तिथे प्रेम नाही तर केवळ ताबा मिळवण्याची वृत्ती असते. वापर करणाऱ्या पुरुषाचा सर्वात मोठा चेहरा त्याच्या सोयीमध्ये दडलेला असतो. जेव्हा त्याला तुमची गरज असते तेव्हा त्याला एकटेपणा वाटतो किंवा जेव्हा त्याला भावनिक आधाराची गरज असते तेव्हा तो तुमच्या आयुष्यात अतिशय सक्रिय होतो. पण जेव्हा तुम्हाला त्याची गरज असते तेव्हा तो अचानक कामाच्या व्यापात अडकतो किंवा त्याच्याकडे तुमचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी वेळ नसतो. एका पुरुषाचा खरा चेहरा त्याच्या रागात आणि संघर्षात दिसून येतो. जेव्हा गोष्टी त्याच्या मनासारख्या घडत नाहीत तेव्हा तो तुमच्याशी कसा वागतो. जर तो तुम्हाला द्वेष देत असेल, जर तो तुमच्या उणिवावरून तुम्हाला टोमणे मारत असेल किंवा तुमच्याशी आबोला धरून तुम्हाला मानसिक त्रास देत असेल, तर हे प्रेमाचं लक्षण नाही. खरं प्रेम हे संघर्षाच्या वेळी अधिक मजबूत होतं. जो पुरुष तुमच्यावर खरं प्रेम करतो तो वादाच्या वेळी तुमची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्याला वाद जिंकण्यापेक्षा नातं टिकवण्यात जास्त रस असतो. तो कधीही तुमच्या आत्मसन्मानाला तडा जाईल असं वागणार नाही. पण आजकाल लो बॉम्बिंग नावाचा एक प्रकार खूप वाढला आहे. सुरुवातीला प्रेमाचा इतका वर्षाव करायचा की समोरची व्यक्ती पूर्णपणे भारावून जाईल आणि एकदा का ती व्यक्ती जाळ्यात अडकली की मग आपला खरा नियंत्रण करणारा चेहरा दाखवायचा. हा एक प्रकारचा मानसिक सापळा आहे. वापर होण्याचे एक प्रमुख लक्षण म्हणजे आर्थिक किंवा भावनिक शोषण. जर एखादा पुरुष तुमच्याकडून सतत आर्थिक मदत मागत असेल किंवा त्याच्या जबाबदाऱ्या तुमच्या खांद्यावर टाकत असेल आणि बदल्यात तुम्हाला फक्त पोकळ आश्वासने देत असेल तर सावधान राहा. प्रेम हे भागीदारी आहे, ओझं नाही. जो पुरुष स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी धडपडत नाही आणि केवळ तुमच्या संसाधनाचा वापर करतो तो कधीच तुमचा खंबीर आधार बनू शकत नाही. पुरुषाचा खरा चेहरा त्याच्या भविष्यातील योजनांमध्ये सुद्धा स्पष्ट होतो. तो जेव्हा त्याच्या भविष्याचा विचार करतो तेव्हा त्यामध्ये तुमचा उल्लेख आम्ही म्हणून येतो का, की तो फक्त स्वतःच्या करिअर बद्दल, स्वतःच्या स्वप्नाबद्दल बोलतो आणि तुम्हाला फक्त एक तात्पुरता सोबती समजतो. खऱ्या प्रेमात वचनबद्धता असते. तो जगासमोर तुमचं नाव घ्यायला घाबरत नाही. तो तुम्हाला त्याच्या कुटुंबाशी, मित्राशी अभिमानाने ओळख करून देतो. जर तो तुम्हाला लपवून ठेवत असेल, तुमचं नातं जगासमोर मान्य करायला टाळाटाळ करत असेल, तर याचा अर्थ तो अजूनही कोण्या दुसऱ्या चांगल्या पर्यायाच्या शोधात आहे. आत्मपरीक्षण करणं ही काळाची गरज आहे. तुम्ही या नात्यात स्वतःला सुरक्षित अनुभवताय का, की तुम्हाला सतत भीती वाटते की काहीतरी चुकीचं बोलल्यामुळे तो सोडून जाईल. भीतीवर आधारलेलं नातं कधीच प्रेम नसतं. तो पुरुष तुमच्या पंखांना बळ देतो. जो तुम्हाला तुमच्या आवडीनिवडी जोपासायला प्रोत्साहन देतो तोच तुमचा खरा जोडीदार असतो. पण जो पुरुष तुमच्या यशाचा मस्करी करतो तो तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींपासून किंवा कुटुंबापासून तोडण्याचा प्रयत्न करतो. तो तुमच्यावर प्रेम नाही तर तुमची शिकार करत असतो. हे ओळखा की तुम्ही कोणाचं तरी मन जिंजवण्यासाठी आलेले खेळणार नाही आहात. तुम्ही एक स्वातंत्र्य विचार करणारी आणि सन्मान पात्र असलेली व्यक्ती आहात. कधी कधी आपण एकटेपणाच्या भीतीपोटी चुकीच्या व्यक्तीला चिटकून राहतो. आपल्याला वाटतं की कदाचित तो बदलेल, कदाचित माझं प्रेम त्याला सुधारेल. पण ही सर्वात मोठी चूक आहे. तुम्ही एखाद्याला बदलू शकत नाही जोपर्यंत त्याची स्वतःची तशी इच्छा नसते. तुमचा वेळ, तुमची ऊर्जा आणि तुमचं तारुण्य अशा व्यक्तीवर खर्च करू नका जी तुमची किंमत जाणत नाही. जेव्हा एखादा पुरुष तुमचा वापर करतो तेव्हा तो तुमच्या आत्मविश्वासावर प्रहार करतो. तो तुम्हाला असं भासवतो की तुमच्यातच काहीतरी कमी आहे, पण सत्यात कमी त्याच्या चरित्रात असते. खऱ्या प्रेमाचे 7 संकेत हेच आहेत की जिथे आधार असतो, विश्वास असतो, पारदर्शकता असते, कठीण काळात साथ असते, भविष्याची स्वप्न असतात, निस्वार्थपणा असतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जिथे तुमचं सातत्व जपलं जातं. जर तुम्हाला आज या वचनातून असं जाणवत असेल की तुमच्या नात्यात या गोष्टीची कमतरता आहे तर थांबा आणि विचार करा. स्वतःला दलदलीतून बाहेर काढण्याची हिंमत दाखवा. सुरुवातीला दुःख होईल, एकटेपणा वाटेल, पण एका चुकीच्या व्यक्तीसोबत आयुष्यभर रडण्यापेक्षा काही काळ एकांत राहून स्वतःला सावरणं कधीही चांगलं. तुम्ही अशा प्रेमासाठी पात्र आहात जे तुम्हाला रात्री शांत झोप देईल, अशा प्रेमासाठी नाही जे तुम्हाला रात्रभर रडत ठेवेल. पुरुषाचा खरा चेहरा त्याच्या शब्दात नाही तर त्याच्या डोळ्यातील सत्यतेत आणि त्याच्या हातांनी तुमच्यासाठी केलेल्या कष्टात शोधायला शिका. जेव्हा तुम्हाला असं प्रेम मिळेल
तेव्हा तुम्हाला हे सर्व प्रश्न विचारावे लागणार नाहीत, कारण तिथे फक्त आणि फक्त खात्री असेल. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःची किंमत ओळखा आणि लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य एक अमूल्य देणगी आहे. ती कोणालाही पायंदळी तोडू देऊ नका. खऱ्या प्रेमाचा प्रवास हा स्वतःच्या स्वाभिमानापासून सुरू होतो. त्यामुळे आधी स्वतःवर प्रेम करायला शिका, मगच जग तुम्हाला योग्य तो सन्मान देईल. आयुष्याच्या वाटेवर चालताना आपल्याला अनेक माणसं भेटतात. काही आपल्याला सावरण्यासाठी येतात, तर काही आपल्याला केवळ एक शिडी म्हणून वापरण्यासाठी. प्रेमाच्या नावाखाली जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला आयुष्यात येते, तेव्हा सुरुवातीला सगळं कसं स्वप्नगत वाटतं, पण काळ जसा पुढे सरकतो तसा त्या व्यक्तीचा मुखवटा हळूहळू उतरायला लागतो. आज आपण याच्या विषयावर बोलणार आहोत की ज्या पुरुषावर तुम्ही जीवापाड प्रेम करताय, तो खरोखर तुमच्यासाठी बनला आहे की तो फक्त तुमचा वापर करतोय. ही जाणीव होणे खूप गरजेचं आहे, कारण चुकीच्या व्यक्तीवर खर्च केलेला वेळ कधीच परत येत नाही. खऱ्या प्रेमाचा पहिला आणि सर्वात मोठा संकेत म्हणजे सुरक्षिततेची भावना. जेव्हा तुम्ही एखाद्या पुरुषासोबत असता आणि तुम्हाला असं वाटतं की आता जगातील कोणतेही संकट मला स्पर्श करू शकणार नाही, तेव्हा समजून जा की ते खरं प्रेम आहे. पण जर एखाद्या व्यक्तीसोबत असताना तुम्हाला सतत अदृश्य वाटत असेल, त्याच्या वागण्यामुळे तुमच्या मनात शंका येत असतील, तर तिथे प्रेमाचा अभाव आहे. वापर करणाऱ्या पुरुषाचा चेहरा ओळखणं कठीण नसतं, फक्त आपल्याला ते पाहायचं नसतं. असा पुरुष नेहमी गरजेच्या वेळी प्रकट होतो, तेव्हा त्याला पैशाची नड असते, जेव्हा त्याला शारीरिक ओढ असते, किंवा जेव्हा त्याला त्याच्या आयुष्यातील दुःख कोणाला तरी सांगायचं असतं, तेव्हा तो तुमच्यासाठी जगातील सर्वात प्रेमळ माणूस बनतो. तो तुमचा लाड करेल, तुमच्या स्तुती सुमने उधळेल, पण एकदा का त्याची गरज पूर्ण झाली की तो पुन्हा आपल्या जगात हरवून जातो. तुम्ही त्याला मेसेज केला तर त्याचे रिप्लाय तास येत नाही. तुम्ही त्याला फोन केला तर तो कामात असल्याचं नाटक करतो. हे अत्यंत विषारी लक्षण आहे. खऱ्या प्रेमात वेळ हा मागून मिळत नाही, तर तो काढला जातो. तो पुरुष तुमच्यावर मनापासून प्रेम करतो. तो कितीही व्यस्त असला तरी दिवसातून 2 मिनिट काढून तुमची विचारपूस नक्की करेल, कारण त्याच्यासाठी तुमचं अस्तित्व त्याच्या कामापेक्षा महत्वाचं असतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बदलण्याची शक्ती. जर एखादा पुरुष तुम्हाला सांगत असेल की तू असं वाग, तू तसे कपडे घाल, तू तुझ्या मैत्रिणीशी बोलणं सोडून दे, तर तो तुमच्यावर प्रेम करत नाही, तो तुम्हाला कंट्रोल करतोय. त्याला तुमच्याशी नाही तर त्याच्या कल्पनेतील भावलीशी नातं टिकवायचं आहे. खरं प्रेम तुमच्या उणिवासह तुमचा स्वीकार करतो. तो तुम्हाला तुमच्या स्वप्नापासून लांब नेत नाही, उलट तुमच्या पंखांना बळ देतो. ज्या नात्यात तुम्हाला स्वतःचं अस्तित्व गहाण ठेवावं लागतं, ते नातं प्रेम असू शकत नाही. अनेकदा स्त्रिया प्रेमापोटी स्वतःला बदलत जातात आणि एक दिवस असा येतो की त्यांना आरशात स्वतःचा चेहराही ओळखीचा वाटत नाही. हाच तो क्षण असतो जेव्हा तुम्हाला समजलं पाहिजे की तुमचा वापर केला गेला आहे. पुरुषाचा खरा चेहरा त्याच्या रागामध्ये दडलेला असतो. जेव्हा गोष्टी त्याच्या मनासारख्या होत नाहीत, तेव्हा तो तुमच्याशी कसा वागतो हे पहा. तो तुमच्यावर ओरडतोय का, तो तुमच्यावर हात उचलतोय का, किंवा तो तुम्हाला सायलेंट ट्रीटमेंट देऊन मानसिक छळ करतोय का. जो पुरुष खरं प्रेम करतो तो रागाच्या भरातही तुमची मर्यादा ओलांडणार नाही. त्याला भीती असते की ती माझ्या एका शब्दाने तिला दुःख होईल. पण वापर करणारा पुरुष नेहमी तुम्हाला अपराधी वाटायला लागतो. तो स्वतःच्या चुकांचे खापर तुमच्या डोक्यावर फोडेल आणि तुम्हाला असं वाटायला लावेल की तुमच्यामुळेच सगळं बिघडलंय. यालाच गॅस लाइटिंग म्हणतात. जेव्हा समोरची व्यक्ती तुम्हाला स्वतःच्याच विचारावर शंका घ्यायला लावते, तेव्हा समजून जा की तुमचा मानसिक छळ होतोय. आणखीन एक रहस्यमय संकेत म्हणजे भविष्याचे स्थान. एकदा शांतपणे विचार करा, तो जेव्हा त्याच्या भविष्याबद्दल बोलतो तेव्हा त्यात तुमचं नाव असतं का. तो जेव्हा घराचं स्वप्न पाहतो तेव्हा त्या घरात तुमची जागा कुठे आहे. जर तो फक्त मी, माझं करिअर, माझं घर असं बोलत असेल की आणि लग्नाचा किंवा स्थिरतेचा विषय काढल्यावर पळवाट शोधत असेल, तर तो तुमच्या सोबत फक्त वेळ घालवत आहे. त्याला तुमची सोबत हवी आहे, पण तुमची जबाबदारी नको आहे. जो पुरुष खरं प्रेम करतो तो तुम्हाला त्याच्या कुटुंबाशी ओळख करून देण्यात कधीच कसरत करत नाही. त्याला जगाला ओरडून सांगायचं असतं की तुम्ही त्याची निवड आहात. पण जर तो तुम्हाला लपवून ठेवत असेल तर तो तुमचा सन्मान करत नाही. कधी कधी आपण म्हणतो की प्रेम आंधळ असतं, पण खरं तर आपण स्वतःला आंधळ करून घेतो. आपल्याला समोरच्याच्या चुका दिसत असतात, त्याची फसवणूक जाणवत असते, पण तो बदलेल या एका आशेवर आपण आयुष्य पणाला लावतो. ही आशाच आपल्याला बर्बाद करते. लक्षात ठेवा, तुम्ही कोणालाही बदलू शकत नाही, तुम्ही फक्त स्वतःला बदलू शकता. जर आज तुम्हाला सन्मान मिळत नसेल तर उद्याही मिळणार नाही. जो पुरुष तुमच्या अश्रूची किंमत जाणत नाही, तो तुमच्या हास्याचा मान काय राखणार. स्वतःची किंमत ओळखायला शिका. तुम्ही कोणीतरी वापरून सोडून देण्याची वस्तू नाही आहात. तुम्ही एक शक्ती आहात, एक प्रेरणा आहात. आयुष्यात एक काळ असा येतो जेव्हा आपल्याला कठोर निर्णय घ्यावे लागतात. चुकीच्या माणसासोबत राहून स्वतःला रोज मारण्यापेक्षा एकदाच त्या नात्यातून बाहेर पडून मोकळा श्वास घेणं चांगलं असतं. खऱ्या प्रेमात त्याग असतो, पण तो दोघांचा असतो. खऱ्या प्रेमात संघर्ष असतो, पण तो जगाशी असतो, एकमेकाशी नाही. जर तुमचं नातं तुम्हाला सतत थरकवत असेल, तुम्हाला मानसिक दृष्ट्या कमकुवत करत असेल, तर ते प्रेम नाही, तो एक सापळा आहे. उठा, स्वतःच्या डोळ्यातील प्रेमाची पट्टी काढा आणि वास्तवाचा सामना करा. जो पुरुष तुमच्या कष्टाचा, तुमच्या भावनाचा आणि तुमच्या वेळेचा आधार करतो, तोच तुमच्या आयुष्यात राहण्याच्या लायकीचा आहे. बाकीचे फक्त पाहुणे म्हणून येतात आणि आपल्याला धडा देऊन जातात. तो धडा शिका आणि पुढे जा. तुमच्या आयुष्याची दोरी कोणा दुसऱ्याच्या हातात देऊ नका, कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतः प्रेम करायला शिकाल त्या दिवशी जगातील कोणतीही व्यक्ती
तुमचा वापर करण्याची हिंमत करणार नाही. तुमचं सौंदर्य तुमच्या विचारात आहे आणि तुमची ताकद तुमच्या स्वाभिमानात आहे. तो स्वाभिमान कधी कोणासाठी घाण ठेवू नका. हेच खऱ्या प्रेमाचं सर्वात मोठे रहस्य आहे. आजवरच्या या प्रवासात आपण प्रेमाच्या अनेक छटा पाहिल्या, फसवणुकीचे मुखोटे पाहिले आणि खऱ्या प्रेमाचे ते 7 रहस्यमय संकेतही समजून घेतले. पण या सर्वांच्या शेवटी एकच सत्य उतरतं आणि ते सत्य म्हणजे तुम्ही स्वतःचं नातं कोणतेही असो, त्या नात्यात तुमची जागा काय आहे ते तुम्हीच ठरवायचं असतं. जर एखादा पुरुष तुमच्या आयुष्यात येऊन तुम्हाला फक्त रडून जात असेल तर त्या नात्याला प्रेम हे नाव देणं थांबवा. प्रेम हे औषध असतं, जखम नाही. जेव्हा तुम्ही या संवादाच्या शेवटी पोहोचता तेव्हा एकदा डोळे मिटून स्वतःला विचारा की ज्या व्यक्तीसाठी मी आज इतका विचार करते ती व्यक्ती माझ्या गैरहजेरीत माझ्याबद्दल असाच विचार करते का? जर उत्तर नाही असेल तर आता वेळ आली आहे स्वतःला सावरण्याची. पुरुषाचा खरा चेहरा ओळखणं म्हणजे त्याला केवळ दोष देणं नाही तर स्वतःला एका मोठ्या फसवणुकीतून वाचवणं आहे. कधी कधी आपण खूप उशिरा जागे होतो, पण लक्षात ठेवा जेव्हा जाग येते दिवसाचा नवा सकाळ सुरू होतो. तुमचा वापर कोणालाही करू देऊ नका, कारण तुमची किंमत तुम्ही स्वतः ठरवत असता. जोपर्यंत तुम्ही स्वतःला पर्याय ऑप्शन म्हणून सादर करता तोपर्यंत लोक तुमचा वापर करतच राहतील. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला प्रायोरिटी बनवाल त्या दिवशी जगाची तुमच्याकडे पाहण्याची नजर बदलेल. खऱ्या प्रेमात कधी स्वतःचा स्वाभिमान घाण ठेवावं लागत नाही. जर तुम्हाला एखादं नातं टिकवण्यासाठी वारंवार स्वतःच्या नजरेत पडावं लागत असेल तर ते नातं सोडून देणं हाच सर्वात मोठा पुरुषार्थ आहे आणि स्त्रीत्व आहे. आता इथून पुढे जाताना एक निश्चय करा, स्वतःच्या आनंदासाठी कोणा दुसऱ्यावर समोर राहू नका. तुमचं हसू हे कोणाच्या मेसेजवर किंवा कॉलवर अवलंबून नसावं. तुम्ही इतक्या खंबीर बना की जेव्हा एखादी चुकीची व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल तेव्हा तिची तुमच्या तेजासमोर उभी राहण्याची हिंमत होणार नाही. खऱ्या प्रेमाची ओळख ही आहे की ते तुम्हाला मुक्त करतं, बांधून ठेवत नाही. जो पुरुष तुमच्यावर खरं प्रेम करेल तो तुमच्या पंखातलं बळ बनेल, तुमच्या पायातली बेडी नाही. चुकीच्या माणसाला आयुष्यातून काढून टाकणं म्हणजे रिकामेपणा नाही तर ती एक जागा आहे जी तुम्ही स्वतःसाठी आणि भविष्यातील एका खऱ्या सुंदर नात्यासाठी रिकामी करत आहात. आयुष्य खूप छोटं आहे आणि ते एका स्वार्थी माणसाच्या मागे रडण्यात घालवण्यासाठी अजिबात नाही. तुमच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण हा मूल्यवान आहे. आज या क्षणी तुमच्या मनातलं ते ओझं फेकून द्या. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा वापर झाला आहे तर त्याबद्दल स्वतःला द्वेष देणं थांबवा. ती तुमची चूक नव्हती, ती तुमची निष्पाप वृत्ती होती. पण आता तुम्ही सावध झाला आहात, आता तुम्ही शहाणे झाला आहात. तुमचा हा नवा जन्म आहे जिथे तुम्ही स्वतःचा आदर करायला शिकला आहात. शेवटी इतकं सांगेन की जगातील सर्वात सुंदर नातं हे स्वतःशी असतं. जेव्हा तुम्ही स्वतःच्या प्रेमात पडता तेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घ्यायला लागता. तेव्हा जगातील कोणती फसवणूक तुम्हाला तोडू शकत नाही. खऱ्या प्रेमाचे संकेत शोधण्यापेक्षा स्वतःला इतकं सत्य आणि प्रामाणिक बनवा की खोटेपणा तुमच्या समोर टिकू शकणार नाही. उठा, स्वतःचे अश्रू पुसा आणि एका नव्या आत्मविश्वासाने जगाला सामोरे जा. तुम्ही एक स्वातंत्र्य, सामर्थ्यवान आणि अत्यंत सुंदर व्यक्ती आहात. तुमचं भविष्य तुमच्या भूतकाळापेक्षा कितीतरी पटीने उज्ज्वल आहे. आता मागे वळून पाहू नका, कारण तुमचं खरं आयुष्य तर आता सुरू होत आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःला जपा आणि सदैव स्वाभिमानाने जगा. हेच तुमच्या आयुष्याचं सर्वात मोठे यश असेल. धन्यवाद.